नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आता आपण पुढचा विषय बघूया ओरॅकल फायनान्शियल. ओके, ओरॅकल फायनान्शियल युनिक कंपनी आहे, IT ची कंपनी आहे आणि युनिक कंपनी आहे. ओके, ओरॅकल सॉफ्टवेअर बरेच लोक अजूनही वापरतात आणि खूप हायली रेटेड सॉफ्टवेअर आहे यांचं आणि खूप कॉस्टली मॅनपॉवर ना याच्यामध्ये मिळत असतं. तुम्हाला लगेच मॅनपॉवर मिळत नाही. ओरॅकल ट्रेन पीपल आर व्हेरी लो नाउ डेज. ओके, फेस व्हॅल्यूची 5 आहे. मग स्प्लिटचं ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल आहे. इट कॅन स्प्लिट इन टू FE1 फेस व्हॅल्यू 2 आणि फेस व्हॅल्यू 1. त्यानंतर इक्विटी 44 कोटी फक्त, बॉरोईंग 0 आहे. P/E ते 31 आहे. महाग आहे थोडासा, पण चांगली कंपनी आहे. ओके, ROC 41% आहे, ROC 29% आहे. 63 दिवसामध्ये यांचे सगळे पैसे मिळतात. दॅट इज कॉल्ड एज डेटर. 63 दिवसामध्ये सगळे त्यांचे इन्व्हॉइसेस क्लिअर होऊन जातात, मग पैसे मिळून जातात. वर्किंग कॅपिटल सायकल 45 डेज आहे. ROC आणि ROE सांगितलं तुम्हाला. ओके, TTM प्रॉफिट यांचा झालेला आहे 2373 कोटी. ओके, चांगला प्रॉफिट झालेला आहे. आणि गेल्या वर्षी 2200 कोटी होता, त्याच्या आदल्या वर्षी 1800 कोटी होता, त्याच्या आदल्या वर्षी 1762 कोटी होता. त्यामुळे रायझिंग प्रॉफिट दिसतं आहे ओरॅकल फायनान्शियलला. आणि डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे. जवळजवळ 94%, 97%, 100% डिव्हिडंड वाटून टाकते, कारण प्रमोटरचे 72% आहेत. ओके, प्रमोटर MNC कंपनी आहे. प्रमोटरचे 72.5% शेअर्स आहेत. FIचे 8.66 आहेत फ्रॉम 5% 2 years बॅक. DIचे पण 8.8% आहेत फ्रॉम 2 years बॅक. 11% होते. पब्लिकचे पण 10% आहेत, गेल्या वर्षी 11% होते. अशी ही सुंदर IT कंपनी पडलेली आहे. अशी 12,000 रुपयापासून हा शेअर आता 8,500 किंवा तत्समाला असेल किंवा 8,200ला घ्यायला हरकत नाही. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा आणि मगच ॲक्शन घ्या. ऑपरेटिंग कॅश फ्लो पण यांचा 2,199 कोटी आहे दरवर्षी. ओके, यावर्षी. आणि PBT एका वर्षानंतर 5% पडलेला आहे इफ यू कम्पेअर इयर ऑन इयर. पण शेअर मात्र 21% पडलेला आहे. हे एक लिटमस टेस्ट आहे की PBT ह्याचा कमी पडला आहे किंवा वाढला आहे फॉर इन्स्टन्स, आणि मार्केट व्हॅल्यू 21% पडली आहे. तर का पडली आहे? तर कारण ओव्हरऑल मार्केट सिनारिओ इज बॅड, मार्केट सेंटिमेंट इज बॅड. त्यामुळे चांगला शेअरसुद्धा जो पडतो, जे उत्तम उदाहरण आहे की 21% पडलेला शेअर आहे. आणि याचा PBT जसा वाढेल डेफिनेटली वाढेल. ITचा सेक्टर आता बॉटम झालेला आहे असं म्हणतात. त्याच्या पुढे जर प्रॉफिट वाढला तर ऑब्व्हियसली हा शेअर परत 12,000पर्यंत जाऊ शकतो. मे बी इट विल टेक 1 year or 2 years. पण टिपिकली तुम्हाला आता बघा 8,000पासून 12,000 म्हणजे 50% प्रॉफिट 2 वर्षात मिळाला, तर 25% रिटर्न झाला ना. अजून काय पाहिजे तुम्हाला? त्यामुळे अभ्यास करा. मी तुम्हाला अभ्यास करायला उद्युक्त करतो. फंडामेंटल स्टोरी तुम्हाला सांगितली. टेक्निकल सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही बघा, तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारा किंवा टेक्निकल एक्सपर्टला विचारा आणि मगच ॲक्शन घ्या. चांगले शेअर सुद्धा मी तुम्हाला सांगत असतो. आणि याची बुक व्हॅल्यू टिपिकली 828 रुपये आहे. बुक व्हॅल्यू पण चांगली आहे, राईट. नॉट दॅट इट इज व्हेरी गुड, बट 10% बुक व्हॅल्यू आहे. आता मार्केट व्हॅल्यू 8,000 असेल तर बुक व्हॅल्यू 800 आहे. ओके, आणि फेस व्हॅल्यू 5 आहे, तर मेजर ॲडव्हान्टेज आहे. आणि इक्विटी फक्त 44 कोटी आहे. बघा तुम्हाला पटतं आहे का? आणि सोच कर समझ कर इन्व्हेस्ट करा. थँक्यू सो मच.